तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे कर्जमाफीतील अन्यायकारक अटी तातडीने रद्द करून सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा बुलढाणा जिल्हा समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या कर्जमाफीसाठी 2 लाख रुपयांची मर्यादा आणि 2019च्या कर्जमाफी लाभार्थ्यांना वगळण्याची अट रद्द करावी। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000च्या प्रोत्साहनाऐवजी पूर्ण कर्जमाफी द्यावी। त्याचसोबत साखर कामगार सहकारी संस्थेचे कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गरीब प्रतिनिधींना कर्जमाफी देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात राज्य शासनाने संघटनेच्या या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात शेतकरी व कष्टकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अनिल गायकवाड, जिल्हा सचिव कॉम्रेड जितेंद्र कुमार चोपडे व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, खामगाव।